ह्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्हाला गृहीत धरलेलं असतं. तुम्ही कोण आहात? मतदार. काय करणार आहात? मतदानाच्या दिवशी जिवंत राहा, मतदान करा, बोट दाबा, त्याच्या निशाणीवरती बाहेर पडल्यावर मेलात तरी चालेल. ही यांची प्रवृत्ती, ही यांची वृत्ती. तुमच्यात काही नाही आहे ना देणं घेणं. आज हजारोने इथे आमच्या शेतकरी आत्महत्या करतायत. आम्ही फक्त वर्तमानपत्रामध्ये वाचायचं, आज या तालुक्यामध्ये या गावामध्ये आज एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, बस संपलं, आम्ही पुढे जातो. हे शेतकरी का आत्महत्या करतायत त्याच्यावरती आम्ही कधी सरकारला जाब विचारत नाही, कधी आम्ही आमदाराला विचारत नाही. अहो, आमच्या विधिमंडळामध्ये या शेतकरी आत्महत्येवरती चर्चा होत नाही की ह्याच्यावरती काय इलाज काढला पाहिजे, काय केलं पाहिजे. आम्ही काय करणार ह्याच्यावरचा इलाज? आम्ही शेतकऱ्यांना सांगणार आम्ही तुमची कर्जमुक्त करतो. अहो, कर्जमुक्त कराल, पण तो जो आत्महत्या करतोय ते थांबेल कसं? कोणी याच्यावरती उत्तरं काढत नाही. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा आलाय, जरूर वाचा. डिजिटलवरती आहे, सगळीकडे आता बाहेर आलेला आहे, जरूर वाचा. हा या देशामधला पहिला जाहीरनामा आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले प्रश्न आणि ते प्रश्न कसे सोडवायची त्याची उत्तरं हे एका जाहीरनाम्यात दिलेली आहेत. नाही ते ह्यांचे काय जाहीरनामे? महिलांना आज पैसे द्यायचे, लाडकी बहीण नावाखाली पैसे द्यायचे, मला काही हरकत नाहीये, महिलांना मिळत असेल आनंद आहे. पण महिलांना एक गोष्ट लक्षात घ्या की एका बाजूला तुम्हाला हे पैसे दिले जात आहेत, दुसऱ्या बाजूला महागाई वाढवली जाते. तुम्हाला 1200 रुपये दिले जात आहेत, तुम्हाला 1200 रुपये दिले जात आहेत आणि हळूच तुमच्या पदरातनं 5000 रुपये काढले जात आहेत. ही गोष्ट नीट तुम्ही समजून घ्या, काय हे चातुर्य आहे ते. हे अशाच प्रकारचं याचं कारण आपण राजकारणाकडे, या निवडणुकांकडे गांभीर्याने पाहत नाही, आपण हसण्यावर देतो. मी अनेकदा सतत जे सांगत आलो ना की सकाळी तुमच्याकडे येणारं पाणी, त्या पाण्याची पट्टी हे राजकारणी ठरवतात. तुमच्याकडे सकाळचं येणारं दूध, त्या दुधाचा भाव हे राजकारणी ठरवतात. तुमच्याकडचे येणारी वीज, या विजेचा भाव हे राजकारणी ठरवतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचं आयुष्य हे सगळं राजकारणाशी गुंतलेलं आहे, ज्याला तुम्ही हसण्यावारी देता. कोणतरी येतात, भाषणं करतात, काहीतरी हुल्लडबाजीची भाषणं होतात, आम्ही हसतो करतो, आम्ही निघून जातो. पण या सगळ्या प्रकरणामध्ये कधीतरी एकदा विचार करा की याच्यामध्ये तुमची प्रत्येकाची 5-5 वर्ष निघून जात आहेत. 5-5 वर्ष. माझा जन्मावरती माझा विश्वास नाही आहे, तो हा जन्म, आणि या जन्मामधली तुमची 5-5 वर्ष जर जाणार असतील या लोकांच्या खाली, तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या या लोकांच्या पायाशी टाकायच्यात तुम्हाला. यांचं सगळं बरं चाललंय. मी जे महाराष्ट्राचं स्वप्न बघतोय, माझ्या महाराष्ट्रामधल्या तरुणांबद्दल, तरुणींबद्दल, शेतकऱ्यांबद्दल, कामगारांबद्दल, माझ्या महिलांबद्दल, येणाऱ्या सगळ्या कच्च्या पंचायतबद्दल मी जे स्वप्न बघतोय ते माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यासाठी नव्हे. मला खुर्चीचा सोच नाहीये. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. उदाहरण मी माझ्या एकदा 1-2-4 सभांमधनं सांगितलं होतं, मुद्दा म्हणून सांगतो. मी त्यावेळेला साधारणपणे असेल एक 6 वर्षाचा वगैरे असेल मी, आणि मातोश्रीवरनं मला बाळासाहेब मला घेऊन निघाले. आमचं शिवसेनेचं ऑफिस एका बिल्डिंगमध्ये होतं, एका ब्ल्यू पर्ल नावाच्या बिल्डिंगमध्ये. एवढी एक रूम होती, एक रूम, शिवसेनेचं कार्यालय. आणि बाळासाहेब निघाले होते. आम्हाला कळलं बाहेर आल्यावरती, आमचे जे वाहन चालक होते माने म्हणून, ते आले नाही होते. मग काय करायचं? मग टॅक्सी मागवली. मी गोष्ट बोलतोय तुम्हाला 73-74 सालची गोष्ट बोलतोय, 74 असेल. आमचे वाहन चालक आले नव्हते. मग टॅक्सी मागवली, टॅक्सी आली. इतक्यात त्यावेळेचे जे महापौर होते
शिवसेनेचे सुधीर भाऊ जोशी ते आले. महापौराची त्यावेळेला मुंबईच्या